नागपुर के भांडेवाड़ी थाना क्षेत्र में जानलेवा हमला कर फरार चल रहे मुख्य आरोपी यश उर्फ जब्बार प्रधान को पुलिस ने मध्य प्रदेश के पांडुरना से गिरफ्तार कर लिया है। आरोपी पर मकोका के तहत भी कार्रवाई की गई है। घटना 12 जून की है, जहां पुरानी रंजिश में मुख्य आरोपी यश उर्फ जब्बार प्रधान ने अपने साथियों के साथ मिलकर शुभम नीलकंठ नाम के युवक पर चाकू से जानलेवा हमला किया था। पुलिस ने आरोपियों को पहले ही पकड़ लिया था, लेकिन मुख्य आरोपी यश फरार चल रहा था। आरोपी का आपराधिक रिकॉर्ड देखते हुए मामले में मकोका लगाया गया। भांडेवाड़ी और पार्टी पुलिस की संयुक्त टीम ने गुप्त सूचना के आधार पर पांडुरना में किराए के मकान में छिपे यश जब्बार को घेराबंदी कर दबोच लिया है। आरोपी पर हत्या और जानलेवा हमले के कई संगीन मामले भी दर्ज है। पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। सहायक पुलिस आयुक्त ने लोगों और अभिभावकों से अपील की है कि नाबालिग बच्चों पर विशेष ध्यान दें, ताकि नाबालिगों द्वारा हो रहे अपराधों पर रोक लगाई जा सके। भांडेवाडी पोलीस इथे अपराध क्रमांक 121/2026 या अंतर्गत भारतीय न्याय संहिता 109 अन्वये म्हणजे पूर्वीचा जुना IPC 307 अन्वये गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामधील संघटितरित्या गुन्हा केला हे निष्पन्न झाल्यामुळे माननीय साऊथ रिजन सरांच्या आदेशाने त्या गुन्ह्यात मोका लागला होता आणि मोक्याच्या अनुषंगाने तपासी अधिकारी म्हणून मी ACP पारडी तपास करत असताना त्या गुन्ह्यातील जो टोळी प्रमुख होता यश उर्फ जब्बार प्रधान याला काल दिनांक 29/7/2026 पासून ते 30/7 सकाळपर्यंत पारडी DB पथक त्यासोबतच भांडेवाडी DB पथक यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली। यामध्ये मुख्य आरोपी कोण होता? दंगल घडवण्याच्या मागचा काय सांगा? यामध्ये मुख्य आरोपी आहे यश उर्फ जब्बार प्रधान आणि याच्यावर पाहण्यात झोन जो पास आहे याच्या अंतर्गत आणखी किती गुन्हेगारांना FPDF किंवा मग मोक्याचे कायदे किंवा गुन्हे रजिस्टर होणार आहेत आणि काय सांगाल? माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने झोन 5 मध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आतापर्यंत आजच्या तागायत यशवरनगर त्यासोबतच भांडेवाडी इथे मोक्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने काम सुरू आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। एक पाहण्यात येते कुठेतरी लोकवस्ती असल्या कारणाने छोटे मुलं हे आणखी अपराधिक प्रवृत्तीकडे वळत चालले, अशा लोकांना काय संदेश राहणार आहे आणि जे बाल गुन्हेगार अशांना काय संदेश देण्यात येईल? सदर गुन्ह्यामध्ये अशीच बाब निष्पन्न होते की जे विधी संघर्ष बालक आहे ते सर्व इंस्टाग्राम असे भाईगिरीचे रील टाकत आहेत। तर माझी त्यांच्या पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलाला इंस्टाग्रामवर कोणते व्हिडिओ टाकत आहे या संदर्भात खबरदारी घ्यावी। या गुन्ह्यातील भांडेवाडी अपराध क्रमांक 121/26 मध्ये जो टोळी प्रमुख आहे यश प्रधान याच्यावर आतापर्यंत वाटोडा इथे 33/25 भारतीय न्याय संहिता 103 मध्ये जुना पूर्वीचा 302 त्यासोबतच पारडी इथे 2-3-7 गुन्हे दाखल आहेत। त्यासोबतच भांडेवाडी इथे मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत। संपूर्ण कारवाई आमचे झोन 5 चे DCP नितीन झा सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यासोबत आमचे पोलीस पारडी त्यासोबतच पोलीस भांडेवाडी पोलीस निरीक्षक नंदा मनगटे मॅडम त्यासोबतच नितीन चढे सर आणि DB पथक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई करण्यात आली।